प्रेज लॉर्ड, हालेलुया. देवाच्या प्रिय निवडलेल्या लोकांनो, आमोस याचा 3रा अध्याय आणि 7वं वचन आपल्याला सांगतं, प्रभू परमेश्वर त्याचे सेवक संदेष्टे यांना कळविल्याखेरीज खरोखर काहीच करत नाही. आपला देव बोलणारा परमेश्वर आहे. मग तो स्वप्नाद्वारे बोलेल, दृष्टांताद्वारे बोलेल, वचनातून बोलेल, सेवकाच्या द्वारे बोलेल, कशाही पद्धतीने, परंतु परमेश्वर हा बोलणारा देव आहे. बऱ्याच वेळा स्वप्न पडतात पण अनेकांना अर्थ कळत नाही. काही दृष्टांत दिसतात किंवा काही वाणी ऐकू येते, परमेश्वर काही गोष्टी मनात टाकतो पण त्याचा अर्थ बऱ्याचदा आपल्याला कळत नाहीत. आणि म्हणूनच अशा सर्व अपकमिंग प्रॉफिटसाठी, सगळ्या भविष्यवक्त्यांसाठी, देवाच्या संदेष्टांसाठी एका विशेष कॉन्फरन्सचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या कॉन्फरन्सचं शीर्षक आहे स्कूल ऑफ प्रॉफिट्स. 26, 27 आणि 28 ऑगस्ट रोजी YWAM लोणावळा या ठिकाणी माझ्याबरोबर आणखीन देवाचे सेवक तिथं येऊन देवाच्या वचनाची सेवा करणार आहेत. पास्टर विल्सन फर्नांडिस आपल्या बरोबर असतील. प्रभु, मैं भविष्यवाणी करता हूँ, प्रभु इनको इस्तेमाल कर. तेरे उनके प्रभु जैसे वो घर में जाते हैं, प्रभु चमत्कार होंगे, मिरेकल्स होंगे, सपने दिखाएगा, दर्शन दिखाने दो. प्रभु ईश्वराचा अद्भुत कार्य होने दो, यीशु नाजरत के नाम से. आमेन, आमेन. त्याच प्रकारे जे गोव्यावरून येत आहेत, पास्टर हॅझलिट डिसोजा. You will walk in victory. You will walk in prosperity. You will walk in healing. You will walk in deliverance. Wherever you go, doors will open for you. Wherever you walk in, the favor of God will go with you. The angels of God will go before you. The angels of God will open doors for you. I prophesy to you this morning, nothing is being held back from you. Nothing is being held back to you. Don't let the devil lie to you. Don't let the devil put that seed of lie into your life. I declare favor over your life. I speak breakthrough over your life. I speak the glory of God is over your life. I speak your children are blessed. I speak your family is blessed. I speak every court case delay accelerate now in Jesus name. आणि प्रॉफिट अजय जाधव हे सुद्धा आपल्या बरोबर असणार आहेत. कोई भी भविष्यवक्ता तब तक परमेश्वर की भविष्यवाणी को नहीं बता सकता जब तक वो परमेश्वर की आवाज को ना सुने. तो भविष्यवाणी करने के लिए सबसे पहले हमको परमेश्वर की आवाज सुनना जरूरी है. जब हम परमेश्वर की आवाज सुनेंगे तभी जाकर हम भविष्यवाणी करेंगे. अभी जो हम सुन रहे हैं उसको हमको डिलीवर करना है, उसको हमको बताना है. जब परमेश्वर से भविष्यवाणी आती है, ये भी मांगे, प्रभु मैं किस समय पे उसको रिलीज करूं, अभी करूं, 1 महीने बाद करूं, बाद में करूं, क्योंकि वो व्यक्ति का मन तैयार होना चाहिए. देवाचे सेवकगण आपल्याला प्रभूचा आवाज कसा ऐकला जातो, वचनांचा उलगडा करून सांगणार आहेत. स्वप्न जे आहेत त्याचा काय अर्थ असतो आणि फक्त प्रॉफिटिक गिफ्टवरती या कॉन्फरन्समध्ये फोकस केलं जाईल. आणि म्हणूनच परमेश्वराची या शेवटच्या काळामध्ये एक विशेष योजना आहे की या शेवटच्या काळात देवाचे महान भविष्यवक्ते उभे राहावेत की जे संपूर्ण विश्वाला उभं राहून प्रभूच्या पवित्र सामर्थ्यामध्ये भविष्यवाण्या करतील आणि त्या भविष्यवाण्यांच्या द्वारे लोक प्रभूकडे वळतील. देवाच्या प्रिय लोकांनो, हे कॉन्फरन्स आपल्यासाठी फार मोठ्या आशीर्वादाचं कारण होणार आहे. जर आपण विचार करत आहात, मला सुद्धा स्वप्न पडत आहेत, मला पण प्रभूचे दृष्टांत होत आहेत, माझ्याशी देव बोलत आहे, पण मला या कृपादानात अजून पुढे जायचं आहे आणि मी जेव्हा मुख उघडेन तेव्हा माझा देव माझ्या मुखातून बोलला पाहिजे. जर अशी आपली इच्छा आहे तर या कृपादानामध्ये वाढण्यासाठी आपण नक्की स्कूल ऑफ प्रॉफिट्समध्ये या YWAM लोणावळा या ठिकाणी 26, 27, 28 ऑगस्ट रोजी आपण भेटूया. नक्की परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करेल. तर आजच आपलं नाव नोंदणी करा आणि या कॉन्फरन्समध्ये सहभागी व्हा. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू.